तर म्हणे अश्विनीचं असं आणि अश्विनीचं तसं, पण ते काही नाही. पुढली भिशी माझ्याकडे आहे. तर मी सर्वांना सांगून टाकलं, म्हटलं माझ्याकडल्या भिशीमध्ये अश्विनी येणारच. हा काकू पण हे ग, आपण सगळेजण मिळून फोटो काढू. तेवढा चान्स ना आम्हाला तुझ्याबरोबर फोटो काढायचा. आता तू बाई काय स्टार झालीस. अगं पंप्याने ना ती सेल्फीची काडी आणली अगदी लांबच्या लांब. मग तू येशील ना ग? बर, येईन मी. आणि हो, तिनं मस्त साडी नेसून ये. हा नाही नाही, किंवा ना तू असं कर, तू ड्रेसच घाल. अगं खरं म्हणजे ना तू घरातही ड्रेसच घाल. आता तू हाय लेवलची झालीस, मग तू तशी दिसायला पाहिजेस की नाही? मग पण कशी एकदम पॉश काय. अहो सावंत चप्पल हाऊस, उगाच भलते चलते सल्ले देऊ नका माझ्या सोनेला. ती स्पर्धा वगैरे काय ना ती बाहेर, ती या घरची सून आहे, ती साडीच नेसणार. अहो असं काय करता? ती साडी नेसून स्टेजवर चालता येईल का तिला? तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस घालावे लागतात. आणि हो, हे माहित नसेल ना तर स्वतःला अपडेट करून घ्या. ओ 4BHK, त्याची तुम्हाला जास्त गरज आहे. तुम्ही मला सल्ले देऊ नका. मी माझ्या सोनेला चांगलीच ओळखते. ती या घरची सून आहे आणि ती साडीच नेसणार. यस तारा, टेल मी. आई नो तुम्हें मुझसे बात करनी है, इसलिए कब से तुम्हें इंतजार कर रही हो. बोलो क्या बात है? येस एपी, मला बोलायचं होतं. पण ऍक्च्युली मला ना खूप कन्फ्युजन आहे. मला कळतच नाहीये की तू अश्विनी वाघमारेला एवढं का सपोर्ट करतोयस. ऑन दॅट तू तिला सॉरी का म्हणालास? देखो तारा, कुछ चीजें कंपनी पॉलिसी के तौर पर होती है, करनी पड़ती है. अब तुम्हें लगता है कि मैं अश्विनी को सपोर्ट कर रहा हूं, लेकिन एक्चुअली मैं कंपनी की रेपुटेशन को बचा रहा था. ये रचित हमारे मेंटोर्स में से एक है, हमारे साथ कुछ दिनों के लिए है, टेम्पररी है वो. लेकिन कंपनी टेम्पररी नहीं है, वो हमेशा के लिए परमानेंट. और हमारे कंटेस्टेंट्स हमारे लिए सबसे इंपॉर्टेंट है. तो कंटेस्टेंट की इंसल्ट मतलब कि कंपनी की इंसल्ट. और ये बात सिर्फ मुझे नहीं, आप लोगों को भी समझनी चाहिए, स्पेशली तुम्हें तारा. आई एम सॉरी, माय मिस्टेक. देखो तारा, मुझे तुमसे बहुत उम्मीद है, तो तुम अपने आप को इन सब छोटी छोटी चीजों में मत उलझाओ. हमारे पास बहुत काम है अभी करने के लिए. अश्विनी काय झालं? लावतेस ना फोन? आत्ताच्या आत्ता बोलून घे त्याला. नाही, मी नाही लावणार. काय म्हणालीस? हा नाही, काही नाही. मग लाव ना फोन. तुझ्या समोरच होऊन जाऊ दे काय ते एकदाच. आई, मी काय म्हणते म्हणजे विद्युतला आता इथे बोलवण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे मलाही थांबता येणार नाही, मला निघावं लागेल. का? माझं रिपोर्टिंग आहे ना आई तिकडे, आणि मला आज ना जरा वेळेच्या अगोदर पोचायचंय. इथे थांबले तर मला उशीर होईल. छान. घरातलं वेळ काळाचं भान हरपून बाहेरच्या वेळा सांभाळायच्या. घरातून बाहेर जायचं स्वातंत्र्य दिलं की घरात तुमचा पाय टिकत नाही. स्पर्धेचं खूळ डोक्यात घेऊन बसलीये. एक दिवस वेळ नाही पाळली तर काय आभाळ कोसळणार आहे? आई, मला नियम मोडून चालणार नाही, मला जावंच लागेल. बाबा येते मी. अहो येते. आणि आई, खरंच तशी गरज असली असती ना तर मी थांबलेही असते. पण शिल्पीच्या सांगण्यावरनं असं वाटतंय की हा वाद नवरा बायकोतलाय, आणि त्यांच्या निर्णयात तिसऱ्याचं काय काम. मुळात मला शिल्पी वाद घालून रुसून इथे आलीये हेच पटलेलं नाहीये. म्हणजे मला तसं म्हणायचं नाहीये. हे बघ शिल्पी, तुझं हे हक्काचं घर आहे, तू इथे कधीही येऊ शकतेस, पण असं रुसून वाद घालून नाही. एकतर कितीतरी वर्षानंतर तुमचं नातं सुरळीतपणे सुरू झालंय, आणि मला वाटतं की परत एकदा तुमचं नातं त्या जुन्या वळणावर जावं नाही म्हणून. एक नणन म्हणून नाही तर मोठी बहीण म्हणून सांगते, नवरा बायकोतले वाद
आपापसातच मिटवायचे असतात. ते चार चौघात आले तर जास्त भांडणं होतात आणि वाद चव्हाट्यावर येतात. हे बघ शिल्पी, तुम्ही एकमेकांशी बोलून एकमेकांना समजून घेऊन हे वाद मिटवा. येते मी. आई, ऑल द बेस्ट. और फोटोशूट से लेकर फिनाले तक के आप सबके सारे आउटफिट्स वो डिजाइन करेंगे. सो स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 की ऑफिशियल वार्डरोब पार्टनर है यंग एंड डायनामिक पिनाक मुखर्जी. व्हॉट? पिनाक? ओ माय गॉड, दारुण. पिनाक अभी ठाकरे सर के साथ मीटिंग में है. उसके बाद वो यहाँ आकर के आपको ब्रीफ भी करेगा और आप लोगों के मेजरमेंट्स भी ले लेगा. एंड ऑफ कोर्स ये सेशन भी तारा ही हेड करेगी. देखिए, हमारे पास वक्त कम है और काम बहुत ज्यादा है, तो हम चाहते हैं कि आप पिनाक और उसकी टीम को पूरा सपोर्ट दें, उनको पूरा कोऑपरेट करें. थैंक यू वेरी मच एंड ऑल द वेरी बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू सर. सो गर्ल्स, ॲज सेड, पिनाक मुखर्जी आपले डिझायनर आहेत, पण पिनाक इथे येण्याआधी त्याचे चीफ असिस्टंट्स कौशल आणि तरण आपल्या समोर येणार आहेत तुमचे मेजरमेंट्स घ्यायला. सो गर्ल्स, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तरंग आणि कौशलचं. Hey, welcome. Hi. Hi. Hello. Come. So they both are Tarang and Kaushal. आणि हे माझे सुंदर फायनलिस्ट आहेत मिसेस इंडियाचे. सो गर्ल्स, आपण एक एक करून सगळ्यांचे मेजरमेंट्स घेऊया. ऑलराइट? ऋतू, प्लीज कम. श्योर. Oh my God. જેન્ટ્સ, મારી તો લેડીઝ ટેલર છે आणि मी तिच्याचकडे मेजरमेंट्स देते नेहमी. आमच्यामध्ये लेडी जेंट्सने मेजरमेंट नाही देत. अव्वा, माझे सगळे ड्रेसेस रेडीमेड असते की हो. मी ब्लाउज सुद्धा रेडीमेड वापरते, घरी आणून लहान करते. पुरुष टेलरला कधी हात नाही लावू दिला. अच्छा सुनो, मैं हूं कहूं. कसे आहेत सगळे? ऑल चार्ज अप आय होप. अरे एपी, मी कंट्रीच्या सर्वात लिडिंग डिझायनरला इकडे घेऊन आलोय आणि काय लोक इथे कॉम्पिटिशन सोडून द्यायच्या गोष्टी करतायत. नहीं सर, वो उन्हें कॉस्ट्यूम की डिजाइन को लेकर थोड़ी प्रॉब्लम है बस. प्रॉब्लेम नाही सर, ह्यांना जेंट्स डिझायनरला मेजरमेंट द्यायचे नाहीत. ऑफकोर्स. आणि यांचं असं म्हणणं आहे की ग्लॅमरस डिझाईन यांना घालायचं नाही. अरे तो सगळा प्रॉब्लेम लावून दे बाजूला. अलाउ मी द प्लेजर ऑफ मेकिंग अ फॉर्मल इंट्रोडक्शन. स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 चे ऑफिशियल वॉर्डरोब पार्टनर पिनाक मुखर्जी. वेलकम पिनाक. पिनाक इंडियातले लीडिंग डिझायनर आहेत, पण या स्पर्धेचा ऑर्गनायझर म्हणून त्याआधी मला तुमच्याशी बोलायचंय. हे बघा, ही स्पर्धा कुठेही कोणीही सोडून जायची गरज नाही. इथे जे जे काही होईल ते तुमच्या मतानुसार आणि तुमच्या कम्फर्ट झोन मध्येच होईल.
स्प्रिंगडेल कंपनीच्या स्पर्धकांनी आनंदी राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. फुल स्टॉप. चीफ असिस्टंट कोण आहे? मी सर, कौशल भटकर. वेलकम कौशल. सो पिनाक माय फ्रेंड, दीज आर आवर चार्मिंग गर्ल्स. पिनाक, आम्हाला खूप आनंद आहे तू आमच्या 12 कॉन्टेस्टंटसाठी वंडरफुल वॉर्डरोब डिझाईन करणार आहेस. पण माझी एक कळकळीची रिक्वेस्ट आहे. अ पर्सनल फेवर प्लीज. प्लीज सर. काय ना, हे सगळे मला कुटुंबीय आहेत. ह्यापैकी कोणालाही नाराज करायचं नाही. ह्यांची मतं समजून घे, ह्यांच्या अडचणी समजून घे आणि ह्यांच्या मतानुसार तुझे कपड्यांचे डिझाईन्स बदल आणि त्याप्रमाणे कपडे शिव. शुअर. हे बघ, कोणालाही नाराज करता कामा नये. सगळं त्यांच्या कम्फर्टनी होऊन दे. पिनाक, तुला समजतंय ना मी काय बोलतोय ते? गुड गुड गुड. सो गुड विशेस एव्हरीबडी. डू वेल. एपी. शिल्पी, तू समोर असलीस ना की मला कशाचंच भान राहत नाही. तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण असाच सेलिब्रेट करावा असं वाटतं. काय झालं? तुला आनंद नाही झाला? नाही, तसं नाही. म्हणजे मी विद्युतला सांगितलं की आपल्या दोघांमध्ये असं काही, म्हणजे काही चुकीचं काही. हे बघ, या एका अटीवरच त्याने मला इथे जॉब करण्यासाठी परमिशन दिली. सो तू जर असं वागत राहिलास तर मला खरंच इथे येणं खूप कठीण होईल. यु नो व्हॉट शिल्पी, तू फॅक्ट्सने ऍक्सेप्ट करत आहेस. शिल्पी, माझं तुझ्यावर जितकं प्रेम आहे ना तितकंच तुझंही माझ्यावर आहे. प्लीज ऍक्सेप्ट इट. हॅलो. या. हॅलो. डॅडने प्रेझेंटेशनसाठी बोलावलंय. चल. नाही, तू जा अँड नेल इट. माझ्यासाठी हा जॉब आणि स्पॉन्सरशिप दोन्ही खूप महत्वाचं आहे. शिल्पी, इथे येण्याचे तुझे इंटेन्शन्स किती अनक्लिअर असतील ना तरी माझं इंटेन्शन खूपच क्लिअर आहे. मला तू हवी आहेस आयुष्यभरासाठी आणि मी तुला मिळवून राहणारच, बाय हुक और बाय क्रूक. अहो, मला समजवण्याची गरज नाही, मी समजून घेणार नाही आधीच सांगतोय. अहो, असं काय करताय? असं काय करताय? एक मिनिट. तुझ्या लेखी माझ्या कुठल्याही गोष्टीला महत्व नाहीये हे कळलंय मला. अहो, तुम्हाला नोकरी मिळाल्याचा आनंद मला नाही का होणार? एक सेकंड नाही लावलास तू. एक सेकंड मला हे सांगायला की मी बँगलोरला तुमच्या बरोबर येणार नाही. हे बघा, तुमचं बँगलोरला जाणं जसं महत्वाचं आहे ना तसं मला ही स्पर्धा सुद्धा महत्वाची आहे ना. असं अचानक स्पर्धेतनं बाहेर पडता येईल का मला? तुम्ही सांगा ना. त्या स्पर्धेची तुलना तू तुझ्या नवऱ्याशी करते. तुझ्या नवऱ्याला इतक्या दिवसानंतर एक छान नोकरी मिळाली आहे आणि ती नोकरी त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे हे तुला माहिती आहे. त्या नोकरीसाठी तो बँगलोरला चाललाय एका नवीन शहरात. तर तू माझ्याबरोबर येत नाहीयेस? मला मदत नाही करायची तुला? सरळ नाही म्हणालीस तू. कुठल्या गोष्टीला महत्व देतेस? त्या स्पर्धेला? त्या स्पर्धेचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे सांग ना मला. हो, स्थान नाही असं. चुकलं माझं चुकलं. तुझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे ना, माझ्या आयुष्यात नाही. बरोबर, आपलं नाहीये ना ते. पण मी तुझा नवरा आहे, त्याच्या प्रती काही कर्तव्य आहेत तुझी, ती करायची आहेत का नाही करायची? अहो, असा प्रश्न कसा विचारता तुम्ही? आजपर्यंत जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यासाठी बाजूला ठेवल्यात. पण आता गोष्ट वेगळी आहे ना. जशी तुमच्यासाठी नोकरी महत्वाची आहे ना तसं स्पर्धा सुद्धा महत्वाची आहे ना. आणि एक वेळ ना मी ही स्पर्धा बाजूला ठेवली असती जर मला ह्या गोष्टीची कल्पना असली असती. पण पार्लर बंद कसं करणार? असं अचानक बंद करून जाता येणार नाही हो.
अश्विनी, काही दिवसापूर्वी ना तुम्हाला एक प्रश्न विचारला होतास की तुमच्या आयुष्यात माझं स्थान काय आहे नेमकं. आज तो प्रश्न मी तुला विचारतो. तुझ्या आयुष्यात माझं स्थान नक्की काय आहे? हे मी काय बघतोय एपी? म्हणजे हे कसं झालं? ही तर मेकअप सेशनच्या बाहेर बसली होती आणि आता हीच त्याला असिस्ट करते. अजब आहे. अजब नहीं, अलग है. मैंने कहा था ना तुमसे कि ये औरत अलग है. ये यहाँ इस कंपटीशन में सिर्फ compete करने नहीं है. इसके दिल में सबके लिए एक ही भावना है. इस कंपटीशन में वो किसी औरत को नहीं, लेकिन औरत होने के जज्बे को जिताने आई है. और यही जज्बा इसे बहुत आगे तक लेके जाएगा. सगळ्यांचे आउटफिट्स आले आहेत. पण अजून 11च कंटेस्टंट्स काय? अश्विनी, तुमची 12th कंटेस्टंट नेहमीच लेट असते. वाओ, कंपटीशन में भी लेट एंट्री और सेशन में भी लेट एंट्री. खूप सुंदर दिसतेस तू अश्विनी. थँक्यू. या सगळ्यांचे आउटफिट्स आले आहेत आणि सगळे कंटेस्टंट सुद्धा रेडी आहेत. सो कौशल, प्लीज त्यांना त्यांचे आउटफिट्स दे आणि पटकन रेडी होऊ दे. ओके? शुअर. ओ कौशल भाई, सामणो ने आपण जसे ठरवले होते अगदी तसेच आउटफिट्स तयार केलेत ना? आम्हाला जशी ऑर्डर मिळाली आम्ही तसेच बनवले. कौशल, प्लीज टाइमपास करू नको गप्पा मारण्यात. आय एम रिअली रनिंग लेट. सगळ्यांना पटकन त्यांचे आउटफिट्स दे. The press is here. Is everything ready? येस एपी, एव्हरीथिंग's रेडी. Good, good. ठाकरे sir is here. वा 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 एपी, सेटअप तर मस्त झालाय. वेल डन माय बॉय. आजचं आपलं शूट ना खूप महत्वाचं आहे. अरे, स्पॉन्सर्सचे काय अपडेट? सर, कैस्टिलो के साथ बात चल रही है. बात चल रही है? अरे आतापर्यंत सगळं फायनल व्हायला हवं होतं. वो सर थोड़ा पॉलिसीज में प्रॉब्लम है इसलिए, बट इट बी डन. तारा, वेर आर युअर कॉन्टेस्टंट्स? अरे लेट्स सी, तू रेकमेंड केलेल्या पिनाकनी काय जादू केली आहे त्यांना सुंदर बनवण्यासाठी. सर, ऍक्च्युली काय झालं? येस सर, मी पटकन त्यांना घेऊन येते. हा, मी तुम्हाला जो सिक्वेन्स शिकवलाय त्याच सिक्वेन्सनी एका मागोमाग एक तुम्ही तुमचे पोझिशन्स घ्यायचे. प्रत्येक मायन्यूट गोष्टीचं मी ब्रीफिंग करून ठेवलंय. अँड एव्हरी सिंगल गर्ल नोज अबाउट इट. बाय एनी चान्स तुम्ही जर तुमचे मार्क्स विसरलात तर डोंट वरी एट ऑल. तिकडे मी नंबरिंग करून ठेवलंय. जस्ट चेक युअर नंबर्स, गो अँड टेक युअर पोझिशन्स. ओके? ऑल द बेस्ट. आय हॅव लॉट्स ऑफ होप्स फ्रॉम यू ऑल. गिव इट योर बेस्ट शॉट. ऑलराइट? वो सब तो ठीक है तारा, लेकिन इस कॉन्टेस्ट के 2 मेन कंटेस्टेंट किधर हैं? डोंट वरी, वो आ जाएंगे. तुम्ही तुमचे सिक्वेन्सेस घ्या आणि तुमचा बेस्ट शॉट द्या. ते त्यांच्या वेळेनुसार येतील. ओके? इट्स ओके गाईज. तुम्ही ना तुमच्यावर फोकस करा अँड जस्ट चीअर अप यार.
तू फक्त कॉन्फिडंट असायची ऍक्टिंग करतेस ना. आय हॅव नो चॉईस. आता मी हा फक्त चान्स घेतलाय. अश्विनीने काही मॅजिक केला ना, देन वी आर लकी. ओके गर्ल्स, वी रेडी. आम्ही जाऊन तिथे लोकेशन बघतोय आणि सगळं तुमच्यासाठी प्रिपेअर करतोय. तुम्ही एका मागोमाग एक प्लीज स्टार्ट वॉकिंग. ओके? Namaskar Mitro and welcome to this lovely evening. At the onset, let me thank all of you for your wonderful presence. आज स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 चे स्पर्धक आपणासमोर प्रेझेंट होणार आहेत. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझी टीम आणि स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली आहे. देशभरातल्या नावाजलेल्या स्पेशलिस्टकडून या कंटेस्टंट्सचे ग्रूमिंग सेशन्स घेतलेले आहेत आणि त्यांना या पुढच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी तयार केलेलं आहे. ॲडव्हान्स ट्रेनिंग आणि सेशन्स चालू व्हायच्या आधी त्यांच्या ग्लॅमर जर्नीचं तुम्हाला विटनेस करण्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, विथ इमेन्स प्लेजर आय प्रेझेंट स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 चे फायनलिस्ट. ऑलराइट गर्ल्स, आता तुम्ही क्यू मार्क्स वर जाऊन तुमचे पोझिशन्स घ्यायचे. वी आर परफेक्टली रेडी विथ युअर शॉट्स. ओके? प्लीज कीप इन माइंड आवर पॉइंटर्स. परफेक्ट एटीट्यूड, कॉन्फिडेंस and a graceful smile on each and every one. राधिका और अश्विनी का पहुंच रहा हूं. नो वे सेजल, मुझे वो दोनों चाहिए यहां अभी, वरना फाइनल में 12 की जगह 10 कंटेस्टेंट ही होंगे और उन दोनों के साथ साथ मेरी टीम भी आउट. आई कैन नॉट फील लाइक दिस. गो एंड गेट देम राइट डाउन. मैं अभी उन्हें लेके आती हूँ. तारा, एपी खूप चिडलाय. तुम्ही सगळे येता का लवकर? तुमचाच क्यू लागलाय. चला पटकन या. हो. बाय द वे, थँक यू. कम गर्ल्स. थँक यू. अरे फोन. मयू? हा मयू. आई घरी किती वाजता येणार आहेस तू? बाबा खूप चिडलेत अगं. मयू, इथलं आवरलं ना की मी पटकन येते. हा प्लीज 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 लवकर ये आई. तू दिलेला फराळ बाबांनी बॅग मध्ये पण नाही ठेवलाय. लवकर ये. बाय. हे डिझाईन असं नाहीये. येस आय नो, पण जर मी हे केलं नसतं ना तर आपली खूप वाट लागली असती. आय डिडंट हॅव अ चॉईस. इट्स नॉट फेअर. पिनाक माय मॅन, हे डिझाईन्स बनवून तू स्वतःची मनोरणी तोडलीयस. ग्रेट जॉब. कॉंग्रॅट्स अँड थँक्यू. पण मॅडम, तुम्ही एक स्पर्धक आहात. प्रत्येक स्पर्धेत एक स्पिरिट असतं, त्याचं काय? आम्ही स्पर्धक आहोत आणि या स्पर्धेचं स्पिरिट आमच्यात आहे. म्हणूनच इतका वेळ आम्ही तुमच्याशी बोलतो आहोत.
नाहीतर हे कपडे जेव्हा डोळ्यासमोर आले तेव्हाच आम्ही निघून जाऊ शकलो असतो, पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही स्पर्धक आहोत, तसेच आम्ही कुणाच्या तरी घरच्या सुना आहोत, कुणाच्या तरी आई आहोत. मी माझ्या मुलींना नेहमी सांगत असते की घरी वेळेवर यायचं, पण मी आज इथे इतक्या उशिरापर्यंत थांबले का? कारण मी एक स्पर्धक आहे याची मला जाण आहे आणि मला इथे हजर राहावंच लागेल. पण ह्या अशा कपड्यांमध्ये जर मी कम्फर्टेबल नाहीये, मला अवघडल्यासारखं वाटतंय आणि ह्या सगळ्या गोष्टींची मला पूर्वकल्पना दिली नव्हती, तर मी असे कपडे का घालावेत? ज्या अटी मान्य कराव्या अशा असतील त्या अटी नक्कीच मान्य केल्या पाहिजे. अटी योग्य असतील तरच त्या पाळल्या जातील. फक्त ग्लॅमर पोषणच्या नावाखाली आम्ही हे सगळं नाही करणार. आणि आम्ही असं जर काही केलं तर आमच्या घरातले प्रॉब्लेम अजून वाढतील सर. मेरी फैमिली में तो किसी को कोई प्रॉब्लम नहीं है. रितू, प्रत्येकाच्या घराची ना विचारसरणी वेगळी असते. ज्यांना कुणाला हे नियम मान्य असतील त्यांनी नक्की असे कपडे घालावेत, पण ज्यांना हे मान्य नाहीये त्यांच्यावर बळजबरी का? आम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेर पडू. अर्थात नाईलाजाने. पण अश्विनी वाघमारे, तुमच्या या निर्णयाचा तुमच्या स्पर्धेच्या प्रगतीवर काही परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटत नाही का? असे कपडे घातले तरच या स्पर्धेत पुढे जाता येईल असं असेल तर मला ही अट मान्य नाही. बाकी कुणी माझ्यावर येऊ अगर न येऊ, मी मात्र ही स्पर्धा सोडून. सर, मैं सिर्फ इतना कहना चाह रहा हूं कि आपने ये डायरेक्टली प्रेस के सामने क्यों किया? मुझसे एटलीस्ट डिस्कस कर लेते तो मैं आपको पहले ही बता देता कि ये कंटेस्टेंट्स ये सब करने के लिए रेडी नहीं है. मैं इतने दिनों से उनके साथ काम कर रहा हूं, उन्हें जान रहा हूं, समझ रहा हूं, तो मुझे पता है. म्हणून तुला वेळ लागला का स्पॉन्सर शोधण्यासाठी? अरे तुला डेडलाईन दिली होती ना रे स्पॉन्सर शोधण्याला. सर, मेरी बात चल रही है, लेकिन आपने जल्दबाजी कर दी सर. अगर प्रेस ने इस मुद्दे को गलत तरीके से उठाया ना तो स्प्रिंगडेल कंपनी. तू प्रेसची काळजी नको करूस. प्रेस माझ्या खिशात आहे. हे बघ, सगळ्या 12च्या 12 कंटेस्टंट्सनी हा ब्रँड प्रमोट करायला पाहिजे, नाहीतर हा पण स्पॉन्सर बॅकआउट करेल. तू चांगला स्पॉन्सर आण, नाहीतर आपल्याला हा ब्रँड प्रमोट करतील असे 12 कंटेस्टंट शोधून आणायला लागतील. बाकी सगळं तुझ्यावर. आणि तुम्ही जे पत्र दाखवलं होतं ना, त्या पत्रात असं लिहिलं होतं की सोबत जी महत्वाची कागदपत्र आहे ती ऑफिसच्या पहिल्या दिवशीच सबमिट करायची आहे. तर मला माहित होतं तुमच्या लक्षात राहणार, म्हणून मी ती सगळी कागदपत्र एका फाईल मध्ये ठेवली आणि ती फाईल मोठ्या सुटकेस मध्ये कपड्यांच्या खालती ठेवली. तुम्ही मला विचारलं की तुमचं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे, ते ना तसं फिल्मी भाषेत सांगतात ना, मला तसं अजिबात सांगता येणार नाही. पण मी एकच सांगते की तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात. तुमच्याशिवाय मला नाही करमणार. तुम्हाला तिथे जर माझ्याशिवाय करमलं ना तर मला नाही आवडणार. आता हसू नका. अहो, काळजी घ्या आणि लवकर या. थँक यू. आय विल मिस यू टू अश्विनी. माणसाने ठरवलं ना तर सगळं करता येतं, पण मुद्दाम केल्यासारखं करायचं आणि मग मी बोलते म्हणून म्हणायचं.
अरे करा ना, सगळं काही करा. हा, तुमचे कोणी हात बांधून ठेवले? पण कशाला महत्व द्यायचं, कशाला नाही, हे ज्याचं त्याला कळायला नको. करतो करतो, घरातली सगळी कामं करतो, अगदी सगळ्या गोष्टी वेळेवर होतात. आणि एखादी गोष्ट राहिली ना तरी कोणी काही बोलत नाही. पण काय गरजेचं काय नाही ज्याचं त्यांनी समजून नको घ्यायला. दीदू, आजी किती चिडली आहे. अभ्यास कर. बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तीला आस असते भेटायची, इच्छा असते. पण नाही, यांना वाटतं फराळाचे डबे भरून ठेवले हे सगळं झालं. आई द्या, मी करते. काही गरज नाही, मी करते. तू कर तुझी महत्वाची कामं. आई, फ्रीज मध्ये ना शेवग्याच्या शेंगा आहेत, कढी करूया का शेंगा टाकून? माझ्या घशाखाली घास उतरणार नाही, आणि उतरला ना तरी चव लागणार नाही. कर तुला काय करायचं ते. असंही तू सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्याच करते, मग छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला कशाला विचारतेस? तुला जे योग्य वाटेल ना ते तू कर, कोणी अडवत नाही तुला. आई, मी खरंच वेळेवर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण नाही पोहोचू शकले. मला मान्य आहे, ते घरातनं जेव्हा निघाले तेव्हा मी घरी असायला हवं होतं. खरंच चुकलं माझं. अश्विनी, मुळात तू श्रेयस बरोबर बँगलोरला जायला हवं होतंस, पण नाही, तू तुझ्या स्पर्धेला जास्त महत्व दिलंस, आणि हेच मला पटलेलं नाहीये. अश्विनी, तू खूप बदललीस. यापूर्वी तुला हे घर, या घरातली माणसं खूप महत्वाची होती, पण आता नाही. नाही आई, या घरातली माणसं माझ्यासाठी आजही तेवढीच महत्वाची, आणि हे घरही तितकंच महत्वाचं आहे माझ्यासाठी. हे फक्त बोलण्यापुरतं ग, तुझ्या वागण्यातून ते दिसत नाहीये. आज तू जे वागलीस ना त्यातून मला कळून चुकले की घर, ही माणसं तुला किती महत्वाची. तुझ्यासाठी फक्त तू महत्वाचीच. तुझा मी करते सगळं. आजपर्यंत मला अभिमान होता की माझी सून सगळ्यात आदर्श सून,